सूर्योदय फाउंडेशनला पुरातत्व विभागाची परवानगीच नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे। श्री क्षेत्र रेणुकादेवी संस्थानचे मातृतीर्थ खोदकामासाठी विनापरवानगी कामासाठी निधी कसा दिला, यामध्ये पुरातत्व विभागाकडून परवानगी जर घेतल्या गेली नाही तर हे कार्य पूर्ण होईपर्यंत पुरातत्व विभागाने यामध्ये लक्ष का घातले नाही, अशा अनेक प्रश्नांनी श्री रेणुकादेवी विश्वस्त मंडळाविषयी संभ्रम कायम आहे। बघूया सविस्तर वृत्तांत। माहूर शहराच्या दक्षिणेस 2 किलोमीटर अंतरावर असलेले मातृतीर्थ तलाव हे पुरातत्व विभागाच्या मालकीचे असून राज्य संरक्षित स्मारक आहे। याच तलावामधून प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय पाणी फाउंडेशनने पुढाकार घेऊन मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये JCB मशीनच्या सहाय्याने खोदकाम करून गाळ काढला होता। त्याकरिता मोठ्या प्रमाणात रोषणाईसुद्धा करण्यात आली होती। या दोन्ही कामांना पुरातत्व विभागाची मात्र कुठलीही परवानगी घेतली नसल्याची बाब ही उघड झालेली आहे। त्यामुळे सूर्योदय पाणी फाउंडेशनने विनापरवानगी तेथे खोदकाम कसे केले यावर पुरातत्व विभागाने हरकत घेऊन कार्यवाही का केली नाही, त्याकरिता श्री रेणुकादेवी संस्थानने ट्रॅक्टरसाठी जो खर्च केला तो खर्च कसा केला, तसेच केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने कुठल्या निकषाच्या आधारे परवानगी नसलेल्या त्या कामाची दखल घेऊन जिल्ह्यातील आदर्श जलबचत मोहीम म्हणून गौरव करून सार्वजनिक केलेल्या चित्रफितीमध्ये त्या कार्यास स्थान दिले आदी प्रश्नांचे निराकरण होणे नितांत गरजेचे आहे। सुमारे 1.5 वर्षांपूर्वी श्री देवदेवेश्वर संस्थानचे महंत परमपूजनीय मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी शहराच्या पूर्वेस असलेल्या भोजंती म्हणजेच मेरुवळा या 8 एकर परिसरामध्ये पसरलेल्या पुरातन तलावाच्या सर्व भागांमधून भाविकांच्या सहकार्याने सुमारे 25 ते 30 फूट खोल मुरुमापर्यंत गाळ काढून तलावाचा कायापालट केल्याच्या कामाबाबत प्रसार माध्यमांनी वेळोवेळी दखल घेतली होती। या कामाकडे प्रशासनाने का दुर्लक्ष केले, प्रशासनाने त्या कामाची नोंद घेऊन तसा अहवाल केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाकडे का पाठविला नाही, या विविध प्रश्नाने शहरवासियांसह अनेक प्रसार माध्यमांनी वृत्त प्रकाशित केले होते। त्यामुळे संतप्त होऊन संस्थांचे एक विश्वस्त आणि एका गावावरून सुमारे 2 वर्षांपूर्वी माहूरमध्ये राहण्यास आलेले एक गुरुजी प्रसार माध्यमांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची धमकी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देत आहेत। त्यामुळे सूर्योदय फाउंडेशनने केलेल्या कामाची, त्यास श्री रेणुकादेवी संस्थानने दिलेल्या आर्थिक मदतीची व त्याकरिता वेदपाठशाळेच्या या गुरुजींनी जी वर्गणी गोळा केली असेल त्याकरिता त्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची रितसर परवानगी घेतली होती का, वर्गणी एकूण किती झाली व खर्च किती झाला, या बाबींची चौकशी होणे अत्यावश्यक झालेले आहे। विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींना सूर्योदय पाणी फाउंडेशनचे नांदेड जिल्हा समन्वयक दीपक मोरताळे यांचा भ्रमणध्वनीवरून आमच्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कामाची शहानिशा न करताच आपण वृत्त कसे काय प्रकाशित केले, आम्ही केलेल्या कामाचा जिल्हाधिकारी व तहसीलदार या दोघांनाही कुठल्याही प्रकारचा अहवाल पाठविलेला नाही असे भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले। मात्र या बाबतीमध्ये श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष व विद्यमान तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी भोजंती तलावाच्या कामावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होईल असा कुठलाही प्रस्ताव हा माझे स्तरावरून गेला नसल्याचे सांगितले आणि मातृतीर्थ तलाव हा पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो। सूर्योदय फाउंडेशनने गाळ काढण्याची कल्पना आम्हाला दिली होती, त्यांनी आमच्या हद्दीत गाळ काढला नाही व त्याकरिता कुठलीही परवानगी घेतली नाही असे पुरातत्व विभाग औरंगाबादचे उपसंचालक असलेले खंदारे यांनी ही माहिती दिलेली आहे। मात्र यावेळी 1 मे 2019 रोजी ज्यावेळी या कामांना सुरुवात करण्यात आली होती त्यावेळी महाश्रमदान दानपात्र नावाची एक कल्पना सुद्धा मांडण्यात आली होती। मग नेमकी यावेळी जी वर्गणी गोळा झाली, विदर्भ न्यूज करिता उमेश लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत।